तर पाहू शकता मित्रांनो, आज मी आलो कवठा बहादुरा गाव आहे, शेगाव जवळ आहे. तालुका मला वाटतं शेगाव बाळापूर आहे, जिल्हा अकोला आहे. तर इथं म्हणते पिढ्यानपिढ्या आजपर्यंत ही पाणी प्यायचं आलेलं नाही आहे या गावात. आणि नळ आले, परंतु या नळाले पाणी प्याजोगतं नाही आहे. बरोबर आहे ना? खारट पाणी आहे सगळं. पूर्ण खारट पाणी आहे. क्षार भरपूर आहे पाण्यामध्ये. क्षार भरपूर आहे. तर विचार करा, स्वातंत्र्य होऊन मला वाटते कितीतरी वर्ष झाले. तुम्हाला माहित आहे, सांगायचं काम नाही प्रत्येक वेळेस. परंतु अजूनही पाणी पाहून घ्या तुम्ही, हे पाहून घ्या भाऊ. इथं हे पूर्ण गाव म्हणते झऱ्याचं पाणी पिते. हे बघा. आता एक एक टपरानं पाणी किती जमा करावं या लोकांना आणि कसं दिवस काढावं एवढ्या मोठ्या कडक उन्हीत. हे पाहून घ्या तुम्ही. या ताई पण आहे तिथं. म्हणजे लेडीज माणसं पूर्ण. मुलं, शाळेच्या मुलांना शाळा कमी आणि हे पाणीच जास्त पाणी आणायला जास्त लागतं. भरावं लागते. पाहून घ्या. उन्हातान्हात पाणी जास्त भरावं लागते. हा. संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत पाणी भरावं लागते. म्हणजे रात्री कामं धंदे सोडून द्या आणि पाणी भरायला इथे यायला लागते. आता पाणी विना तुम्हाला माहित आहे, पाणीच जीवन आहे. तर कसं आहे, थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की बाबा पाण्याची व्यवस्था जर ह्या गावात नाही, किती गाव असतील असे बिना पाण्याची इकडे? इथं एक आमचंच गाव आहे फक्त. की बाकी आजपर्यंत या नदीचं पाणी पिऊन राहिलो आम्ही झिरे करून. बापरे! म्हणजे बाकीच्या गावाला पाणी आहे. बाकीच्या गावात पूर्ण पाणी आहे. फक्त याच्या आता आमच्या गावचं हे बहादूर आहे. हा, हे बी नदीकाठीच आहे. हा. पण याले नदी याचं काम पडत नाही. फक्त तुमचंच गाव एक असं आहे, की तिला नदीवर येऊनच पाणी घेऊन प्यावं लागते. हो, आम्हाला फक्त हाच एक पर्याय आहे नदीच्या पाण्याचा. गावात फिल्टर झालं होतं हा. ते ग्रामपंचायतचं, ते पण बंद पडलं. भाऊ मी गावात आलो या, तर पाणी मागितलं प्यायला तर काही पाणी भेटलं नाही. आता तुमच्या देखत पाहून घ्या, हे झऱ्याचं पाणी आहे, भाऊनं घालून दिलंय पहा, असं हे पाणी प्यावं लागते. हं. तरी पाणी थंड नाही. आता थंड कसं करायचं मग? आता हे घरी जाऊन अजून थंड करावं लागते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की नदीचं पाणी कोणीच पित नाही या जमान्यात. मला असं वाटतं, की नदीचं पाणी कोणीच पित नाही. फक्त हे गाव सापडलं पहिलं, की आज ह्या गावात नदीचं पाणी चालू आहे पिणं. आता पाहिलं मी, लय लोक आले. प्रत्येक जण सकाळपासून चालू आहे. एक एक तरी हे भेटले मला, म्हणून मी म्हटलं व्हिडिओ काढा. तर तुम्हाला काय वाटतं, देश स्वतंत्र होऊन काय फरक पडला का काही, की काय विकला देश? काय वाटतं सांगा तुम्ही आता कमेंटमध्ये. हरकत झाला आता. ठीक आहे.